राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक मोठी आणि धक्कादायक बातमी, कारण राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या योजनांपैकी सर्वाधिक महत्त्वाची असणारी योजना अर्थातच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आता बंद होणार का, असा प्रश्न राज्यातील सर्व शेतकऱ्यांना पडला आहे। कारण कालपासून अनेक माध्यमांमध्ये ही बातमी सुरू आहे, अनेक न्यूज पोर्टलवर त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना गुंडाळली जाणार आणि राज्यातील जवळपास 90 लाख शेतकरी या योजनेचे लाभार्थी आहेत, ज्यांना महिन्याला 500 रुपयांप्रमाणे वर्षाला 6000 रुपये या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत मिळतात। आणि ही महत्त्वाची योजना आता बंद होणार का? 2 महिन्यांचा हप्ता प्रलंबित असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आशा लावून होते की आता नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये आम्हाला जमा होतील, नमो शेतकरी योजनेचा हप्ता येईल। परंतु हीच राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी योजना बंद होणार की या योजनेतील शेतकऱ्यांची लाभार्थी संख्या घटणार, असे विविध प्रश्न या निमित्ताने शेतकऱ्यांच्या मनामध्ये उपस्थित आहेत। लक्षात घ्या, पीएम किसान म्हणजेच की केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेला संलग्न महाराष्ट्र सरकारने 2023 साली त्या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर केली होती आणि या योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कधी जमा होणार हे प्रश्न सुरू असतानाच अचानक मोठी धक्कादायक बातमी समोर आली, ज्यामध्ये सांगण्यात आलं की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आता गुंडाळली जाणार किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आता बंद होणार। यावेळी राज्याचा अर्थसंकल्प मांडताना या अर्थसंकल्पाच्या अधिवेशनामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत बजेटमध्ये तरतूद झाली होती, मग तरी देखील ही योजना खरंच बंद होणार की काय? आणि या सर्व बाबींमुळे राज्यातील अनेक शेतकरी चिंतेत असताना चला या नमो शेतकरी महासन्मान निधीबद्दलच्या प्रश्न आणि याची उत्तरे देखील तुम्हाला लगेच सांगणार आहोत। परंतु त्याआधी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, आलेल्या रिपोर्टनुसार काय सांगण्यात आलेलं आहे तर नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना बंद का होणार? तर राज्यामध्ये सध्या कर्जमाफी सुरू आहे आणि या 40,000 कोटींच्या कर्जमाफीच्या प्रक्रियेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणावर ताण आलेला आहे आणि या कर्जमाफी योजनेमधील 56 लाख शेतकरी जे या कर्जमाफीचा लाभ घेणार आहेत त्यांच्यासाठी आता नमो शेतकरी योजना बंद केली जाईल, असे त्या रिपोर्टनुसार सांगण्यात आले। एकीकडे राज्यभरातील शेतकरी सध्या संकटात असताना शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळत नाही आहेत, शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे वेळेवर नाहीत, कर्जमाफीच्या प्रक्रियेमध्ये देखील अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणावर नाराज आहेत आणि त्यातच 90 लाख लाभार्थी असलेली नमो शेतकरी योजना सरकारने गुंडाळल्यानंतर याचा परिणाम सरकारवर कशा पद्धतीने होईल हा विचार महत्त्वाचा असणार आहे। योजना बंद झाल्यास राज्यातील हे सर्व शेतकरी आहेत ते किती मोठ्या प्रमाणावर नाराज होतील ते तुम्ही विचार करा। म्हणजेच की एकीकडे आपण बातमी पाहिली की पीएम किसान योजनेला पुढील 5 वर्षांसाठी वाढ मिळाली आणि दुसरीकडे या ठिकाणी नमो शेतकरी योजना बंद होणार असल्याची बातमी आहे। आता लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सर्वात महत्त्वाच्या बाबी आपण जाणून घेऊया। तर यामध्ये कुठल्याही प्रकारची अधिकृत घोषणा झालेली नाही, अधिकृतपणे कुठेही कुणीही सांगितलं नाही की नमो शेतकरी योजना बंद होणार आहे, हे फक्त बोललं गेलंय। एक रिपोर्ट आला आणि त्या रिपोर्टनुसार राज्यातील त्या ठिकाणी सरकारी तिजोरीवर ताण आहे आणि या तिजोरीवर ताण असल्यामुळे नमो शेतकरी योजना बंद करणार की काय असे बोलले गेले। आता या रिपोर्टने काय सांगितलं तर राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 2 हप्ते मिळाले नाहीत, तर अजिबात खरं नाही आहे। लक्षात घ्या, 9वा 10वा हप्ता अजून कोणत्याही शेतकऱ्याला मिळाला नाही, यामध्ये 56 लाखांचा विषय नाही, कुणाचा कुठल्याही प्रकारचा विषय नाही। तर योजनेचे जे हप्ते आले आहेत ते सर्व पात्र लाभार्थी जवळपास 89 लाख लाभार्थ्यांना योजनेचे हप्ते जमा होत आहेत आणि या पद्धतीने 2 हप्ते प्रलंबित आहे, ही गोष्ट तेवढीच खरी आहे। लक्षात घ्या, राज्याचे जे बजेट झालं, जे अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं, तेव्हा या नमो शेतकरी योजनेसाठी पुरवणी मागण्यामध्ये त्या ठिकाणी याची नोंद होती आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा एक हप्ता देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आला होता। म्हणजेच योजना जर बंद करायची असती तर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये देखील योजना बंद करता आली असती। आता तुम्ही म्हणाल की तेव्हा कर्जमाफी नव्हती, आता कर्जमाफीचा अचानक ताण आला। लक्षात घ्या, कोणतीही योजना राबवताना, कर्जमाफी राबवताना दुसरी योजना बंद केलं असं कधीही नसतं। सध्या राज्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरू आहे, सध्या राज्यामध्ये निराधार योजना सुरू आहे, सध्या राज्यामध्ये त्या ठिकाणी नमो शेतकरी योजना देखील सुरू आहे, पीक विमा योजना देखील सुरू आहे आणि या सर्व योजना सुरू असताना कर्जमाफीमुळे नमो शेतकरी योजना सरकार बंद करेल असं मला तरी अजिबात वाटत नाही। नक्कीच मान्य आहे की योजनेचा हप्ता लांबणीवर पडलेला आहे, 2-2 हप्ते प्रलंबित आहेत, परंतु सरकार
डायरेक्ट योजना बंद करेल एवढा मोठा निर्णय सरकार त्या ठिकाणी लगेच घेऊ शकत नाही। नमो शेतकरी योजनेचे हप्ते देखील सरकार नक्कीच जमा करेल, थोडा वेळ लागेल, परंतु योजनेचे हप्ते नमो शेतकरीचे बंद करणे सरकारला त्या ठिकाणी परवडणार नाही, कारण आधीच शेतकरी मोठ्या प्रमाणावर कोलमडून पडलाय, आधीच शेतकरी मोठ्या प्रमाणावर नाराज आहे। आणि दुसरीकडे पीएम किसान योजनेला कालच त्या ठिकाणी अजून 5 वर्षांसाठी वाढ मिळाली आहे, म्हणजेच की 2026 ते 2031 पर्यंत आता पीएम किसान योजना केंद्र सरकारच्या वतीने असणारी योजना, ज्यामध्ये जवळपास 9-10 कोटी लाभार्थी शेतकरी आहेत, ती योजना पुढच्या 5 वर्षांसाठी अशाच पद्धतीने कार्यरत राहणार आहे। वर्षाला 6,000 रुपये मिळणार आहेत किंवा त्यामध्ये देखील वाढ करण्याचा केंद्र सरकारचा विचार असताना राज्य सरकार त्या ठिकाणी नमो शेतकरी योजना एवढ्या सहजासहजी बंद करेल किंवा एवढ्या लवकर गुंडाळेल असं मला अजिबात वाटत नाही। कारण लक्षात घ्या, याबाबत अनेक शेतकरी नाराज आहेत। अनेक शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला की योजना खरंच बंद होणार की काय, तरी अद्याप कोणत्याही प्रकारचा अधिकृत निर्णय झाला नाही। योजना बंद झाल्याची माहिती कुणीही त्या ठिकाणी ऑथॉरिटीने दिली नाही, म्हणजे कुठल्याही त्या ठिकाणी अधिकारी असेल किंवा मंत्री असेल यांच्या वतीने ही माहिती आली नाही। एका पोर्टलने बातमी सुरू केली आणि त्यानंतर अनेकांनी ती बातमी उचलून धरली की योजना बंद होणार, गुंडाळी जाणार, परंतु अद्याप अधिकृत कोणतीही माहिती नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, लगेच घाबरून जाऊ नका। तसं झाल्यास आपण नक्कीच आपल्या चॅनलच्या आणि पेजच्या माध्यमातून आवाज उठवणार आहोत। त्यामुळे तुम्हाला काय वाटतं की सरकार एवढ्या सहजासहजी नमो शेतकरी योजना बंद करेल का? नक्की कमेंट करून सांगा। आणि योजना बंद केल्यास याचा फटका सरकारला कसा बसेल हे देखील कमेंटच्या माध्यमातून सांगून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।